शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भूमी आणि मनू आकाशला शोधत असतात. मात्र त्याचवेळी भूमीला भानुशाली वकिलांचा कॉल येतो, त्यामुळे तिला बाहेर जावं लागतं. मात्र त्याआधी ती मनूला सांगते की तू प्लीज आकाशला शोध आणि तो सापडल्यानंतर मला कळव, मला त्याची खरंच खूप काळजी वाटत आहे. तर मनू तिला सांगते ताई तू काळजी करू नको, मी शोधते भाऊजींना. आणि मग त्यानंतर भूमी भानुशाली वकिलांना भेटण्यासाठी बाहेर जाते. तर मनू आकाशला शोधण्यासाठी आजीच्या रूममध्ये. आणि त्यानंतर जेव्हा आकाश सोफ्याच्या पाठीमागून डोकावून बघतो तेव्हा त्याला समजतं की त्याची सायकल राणी निघून गेली आहे. तेव्हा तो खूप नाराज होतो आणि रडतच टुटूला म्हणतो की मी फक्त सोफ्याच्या पाठीमागेच लपलो होतो ना, सायकल राणीने शोधलं असतं तर मी तिला सापडलो असतो. मात्र तिने नाही शोधलं आणि ती पुन्हा बाहेर निघून गेली. तर दुसरीकडे रागिनी नीलांबरी आणि पौर्णिमाकडे गेलेली असते. नीलांबरी आणि पौर्णिमा तिला बघून खूप घाबरलेल्या असतात. तर रागिनी रागातच त्या दोघींकडे बघत असते आणि त्यानंतर नीलांबरी रागिनीची माफी मागत म्हणते की माझ्या पुन्नूला माफ करा, तिची या सगळ्यामध्ये काही चूक नाही. तुम्ही त्या भूमीचा अवतार बघायला हवा होता. आमची तर इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था झाली होती. आणि त्यातच त्या भूमीने पोलिसांची धमकी दिली, त्यामुळे नाईलाजाने पुन्नूने तिला सगळं काही सांगितलं. आणि ते ऐकून रागिनी खूप चिडते. ती म्हणते की तुमच्यासारखी मूर्ख माणसंच स्वतःचा गुन्हा कबूल करतात, या खेळामध्ये कधीच तोंड उघडायचं नसतं. आणि रागिनीला इतकं चिडलेलं बघून पौर्णिमा अजूनच घाबरते. तर नीलांबरी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असते. मात्र नीलांबरी म्हणत असते की मी इतक्या वर्षांपासून जो डाव रचला होता, जे प्लॅनिंग करत होते, ते सगळं तुमच्या या मुलीमुळे धुळीस मिळालं. इतकी वर्ष पडद्याच्या पाठीमागे जो वाद चालला होता तो आज चव्हाट्यावर आला. फक्त या पौर्णिमामुळे. आता मी तिला सोडणार नाही. त्यामुळे पौर्णिमा खूप घाबरते. तर नीलांबरी रागिनीकडे विनंती करत म्हणते की तुम्ही मोठ्या मनाने पौर्णिमाला माफ करा, ती कायम तुमची मदत करेल, एक संधी द्या तिला. आणि त्यावर रागिनी म्हणते की तिला एक संधी देण्यासाठीच मी इथे आले आहे, कारण आता इकडे मी आहे आणि तिकडे भूमी, त्यामुळे या पौर्णिमाची मदत तर मला लागणारच आहे. त्या घरात राहून ती माझ्याशी किती एकनिष्ठ आहे ते मला बघायचं आहे. आणि त्यामुळे नीलांबरी म्हणते की तुम्ही फक्त माझ्या पुन्नूला त्या घरात तिच्या हक्काचं स्थान मिळवून द्या, ती आयुष्यभर तुमची दासी म्हणून राहील. आणि त्यावर रागिनी म्हणते की ते तर मी करणारच आहे, पण जर तुम्हाला तुमचा मुलगा जिवंत हवा असेल तर त्या भूमीला मी जे सांगेल ते करायला सांगा. आणि त्यामुळे नीलांबरी पौर्णिमा खूप घाबरतात. नीलांबरी हात जोडून रागिनीला म्हणत असते की माझ्या प्रशांतची काही चूक नाही, त्या भूमीच्या नादी लागून तो असा वागला. आणि त्यावर रागिनी म्हणते की त्या भूमीला माझं काम करायला सांगा, तरच तुमचा मुलगा जिवंत राहील. आणि मग ती पौर्णिमाचा हात पकडून तिला घरी घेऊन जाते. तर दुसरीकडे भूमी आणि भानुशाली वकील भेटतात. भानुशाली वकील भूमीला एक प्लॅन सांगतात. मात्र भूमी म्हणते की जर या प्लॅनमध्ये थोडी जरी चूक झाली ना तरी प्रशांतचा जीव जाऊ शकतो. मात्र भानुशाली वकील म्हणतात की भूमी महाजन तुम्ही काळजी करू नका, माझ्यावर विश्वास ठेवा. आणि मग त्यानंतर ज्या नंबरवरून भूमीला प्रशांतचा फोटो आलेला असतो तो नंबर ते ट्रेस करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना ते लोकेशन ट्रेस होतं. त्यामुळे भूमी खूप खुश होते. तर भानुशाली वकील तिला सांगतात की चला आता आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊ. मात्र भूमी म्हणते की नाही सर, आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन काहीच उपयोग नाही, ही माझी लढाई आहे, ती मलाच लढावी लागणार आहे. इतक्यात पोलीस स्टेशनमध्ये जाऊन काहीच फायदा होणार नाही, तुम्ही प्लीज मला मदत करा. आणि त्यावर भानुशाली वकील म्हणतात ठीक आहे, तुमचं हे म्हणणं मी मान्य करतो, मात्र तुम्हालाही काही गोष्टी माझ्या ऐकाव्या लागतील, कारण मी मनाने नाही तर डोक्याने विचार करतो, प्रॅक्टिकली विचार करतो. आणि त्यावर भूमीसुद्धा हो म्हणते. आणि मग ते दोघेजण त्या लोकेशनवर जाण्यासाठी निघतात. भानुशाली वकिलांनी त्यांची 2 माणसंसुद्धा सोबत घेतलेली असतात. आणि त्यानंतर जेव्हा ते त्या लोकेशनवर जातात तेव्हा ते बघतात की तिथे प्रशांतला बांधून ठेवलं आहे. आणि त्या ठिकाणी तो उस्ताद भाई आणि त्याच्यासोबत अजून एक माणूस असतो. आणि तो सगळा प्रकार बघून भूमीला धक्का बसतो.
आणि मग त्यानंतर त्या उस्ताद भाईला जेवण करत असताना ठसका लागतो आणि तो त्याच्या माणसाला पाणी आणायला सांगतो. मात्र भूमी स्वतःच त्याच्यासमोर पाणी घेऊन जाते आणि भूमीला बघून तो खूप घाबरतो. त्याच वेळी भानुशाली वकील त्यांच्यावर हल्ला करतात. तर भूमीसुद्धा ती गन काढते आणि उस्ताद भाईवर रोखून धरते. त्यामुळे तो उस्ताद भाई खूप घाबरतो. तर भानुशाली वकील त्या दुसऱ्या माणसाला सुद्धा त्याच्या जवळच आणून बसवतात. ते दोघेही खूप घाबरलेले असतात आणि त्यानंतर भानुशाली वकील प्रशांतला सोडण्यासाठी जातात. पण तो उस्ताद भाई काही हालचाल करणार इतक्यात भूमी पुन्हा म्हणते की जास्त शहाणपणा केला तर सरळ गोळी मारेल. त्यामुळे तो माणूस तिथेच बसून राहतो. तर भूमीने त्यांच्यावर गन रोखलेलीच असते. मात्र तरीही तो उस्ताद भाई तिला धमकी देतो की तू हे खूप चुकीचं करत आहे, हे सगळं तुला महागात पडेल. मात्र भूमी म्हणते की गप्प बस, नाही तर सगळ्या गोळ्या तुझ्यावर झाडेल. आणि त्यामुळे तो उस्ताद भाई गप्प बसतो. त्यानंतर भूमी आणि प्रशांतची भेट होते. प्रशांत सुखरूप आहे हे बघून भूमीच्या जीवात जीव येतो. तर भानुशाली वकील त्यांच्या माणसांना कॉल करून आतमध्ये बोलावतात आणि त्या गुंडांना पोलिसांकडे घेऊन जायला सांगतात. आणि मग त्यानंतर ते भूमीचं कौतुक करत म्हणतात की मिसेस भूमी महाजन, तुमच्या टायमिंगचं खरंच कौतुक करायला हवं. सगळ्या गोष्टी तुम्ही किती पटापट केल्या, कुठून शिकलात तुम्ही हे सगळं. आणि त्यावर भूमी सांगते परिस्थितीने मला सगळं काही शिकवलं. आणि मग त्यानंतर ते तिघेजण तेथून जाण्यासाठी निघतात. भानुशाली वकिलांची 2 माणसं त्या दोन्ही गुंडांना घेऊन चाललेले असतात आणि त्यांच्या पाठोपाठ हे तिघेजण. मात्र त्याचवेळी बाईकवरून 2 माणसं त्या ठिकाणी येतात आणि ते उस्ताद भाई आणि त्याच्यासोबत असणाऱ्या माणसाजवळ थांबतात. आणि कोणाला काही कळणार इतक्यात बाईकवर असणारे ते दोघेजण उस्ताद भाईचा आणि त्याच्या साथीदाराचा गळा कापतात आणि तेथून पळून जातात. घडलेल्या प्रकारामुळे सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकलेली असते. कोणाला काय झालं तेच कळत नाही. आणि त्यानंतर भानुशाली वकील त्या बाईकवरील माणसांचा पाठलाग करतात. मात्र ते खूप दूरवर निघून गेलेले असतात. घडलेला प्रकार बघून भूमी खूप घाबरलेली असते. भानुशाली वकीलही त्या उस्ताद भाईला उठवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र तोपर्यंत त्याचा आणि त्याच्या साथीदाराचा जीव गेलेला असतो. तर प्रशांत घाबरूनच म्हणत असतो की हे सगळं कोणी आणि का केलं. त्यावर भूमी सांगते की यांनी कोर्टात साक्ष देऊ नये असं ज्या व्यक्तीला वाटत होतं त्यानेच, म्हणजे रागिनी आत्याने. आणि मग त्यानंतर भानुशाली वकील भूमी प्रशांतला सांगतात की तुम्ही आता घरी जा, मी यांचं काय करायचं ते बघतो. आणि मग ते दोघेजण घरी जातात. प्रशांतला सुखरूप बघून नीलांबरी आणि बाबांना खूप आनंद झालेला असतो. बाबा भूमीचं कौतुक करत म्हणतात की बाळा, तू दिलेला शब्द पाळलास, प्रशांतला पुन्हा घेऊन आली. मात्र त्याच वेळी त्या ठिकाणी 2 माणसं येतात आणि त्यांना सरळ घरात घुसलेलं बघून सगळ्यांनाच धक्का बसतो. भूमीचे बाबा त्यांना विचारतात की हा काय प्रकार आहे. त्यावर तो माणूस सांगतो की आम्ही नगरपालिकेमधून आलो आहोत, तुमचं हे घर उद्याच्या उद्या खाली व्हायला हवं, कारण हे घर इलिगल आहे. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. भूमीचे बाबा त्या माणसाला समजवण्याचा प्रयत्न करतात. मात्र तो काही ऐकूनच घेत नाही. उलट अरेरावी करत सगळ्यांना सांगतो की जर उद्या घर खाली केलं नाही तर मला बुलडोझर बोलवावा लागेल. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. आणि त्याच वेळी भूमीला रागिणीचा कॉल येतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत भूमी घरासाठी एका अधिकाऱ्याला भेटण्यासाठी जाते. मात्र तो अधिकारी भूमीला म्हणतो की तुम्ही रागिनी मॅडम जे सांगत आहेत ते ऐका, म्हणजे तुमचं घर जाणार नाही. तर दुसरीकडे भूमीच्या बाबांना एक माणूस रस्त्यामध्ये सोडून जातो आणि त्यांच्या व्हीलचेअरचं चाक एका खड्ड्यामध्ये अडकलेलं असतं. त्यामुळे त्यांना तेथून बाहेरही पडता येत नाही. आणि त्याच वेळी एक टेम्पो अचानक त्यांच्या समोर येतो. त्यामुळे ते खूप घाबरतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.